हातकणंगले तालुक्यातील कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र सायंकाळी 5च्या सुमारास अष्टविनायक कॉलनीत काही तरुण नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. याचवेळी सागर सोडगे आणि ओंकार कोपार्डे या दोघांवर अनोळख्या व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. यातील सागर सोडगे याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ओंकार कोपार्डे याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काय नाही, ते आम्ही मतदान बाहेर काढतो. इंडियामध्ये मतदान बाहेर काढायचं चालू होतं काढायचं. ठीक आहे, म्हणजे आम्ही चालू मतदान सगळी. पण ते आले तिकडं काय चालू आहे म्हटले. काय चालू आहे म्हटलं. आम्ही म्हटलं काय नाही म्हटलं, मतदान बाहेर काढायचं चालू आहे. मला लोक म्हणजे पैसे वाढायला काय म्हटले. त्यांनी बायका सगळ्या शिवाय दिली सगळ्यांनी. शिवाय त्यांनी तुम्ही त्यांनी म्हणजे त्यावेळी ते हेच केले तो तयार नाही झालं ते सगळे. हां, त्यावेळी त्यांनी आणले तुमच्याकडे. ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याचा राग मनात धरून या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा घटनास्थळी होत होती. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू केलाय.